मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. हाय, खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोडमध्ये मी ज्योती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मनापासून का माहितीये? कारण आज माझ्या मनाच्या आवडीचा असा एक पदार्थ मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. म्हणजे खूप भूक लागलेली असली, खूप चटपटीत काहीतरी खायचं असलं की नवीन नवीन पदार्थ आपल्याला नेहमीच करायला आवडतात आणि खायला तर काय सगळ्यांनाच आवडतात. असाच एक चटपटीत आणि छानसा पदार्थ, पण तोही घरच्या घरी कसा बनवला जाईल हाच आम्ही तुम्हाला आज शिकवणार आहोत. चला बघूया आज आपली कुठली मैत्रीण आपल्याला कुठली नवीन रेसिपी करून दाखवते ती. या चला. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी मधुबाला निकम. बर, आणि काय करता आपण? मी कार्मेल स्कूलमध्ये टीचर आहे. अच्छा, आणि जेवणाची आवड वगैरे आहे का? हो, खूप. आणि मग टीचर म्हणजे जॉब करून सुद्धा जेवण वगैरे कसं काय जमतं? ते रुची असेल ना का आपोआप जमतं. हो हो, ते झालंच. पण मग काय काय वेगळं वेगळं करता घरच्यांसाठी? घरच्यांना काय आवडतं? खूप काय आवडतं. सूप आवडतो, ढोकळे आवडतात. मी व्हेजिटेरियन आहे, म्हणजे सगळं आयटम व्हेजिटेरियन करते. अच्छा. आणि म्हणून मला आणि हॉटेलचं जास्त पचत नाही. ओके. त्यामुळे मोस्टली मी घरात ट्राय करते का जे हॉटेलचे आयटम आहे आपण घरातच बनवूया. पण म्हणजे कसं असतं, व्हेजिटेरियन माणसांना थोडं ऑप्शन्स नवीन नवीन शोधावे लागतात. कारण नॉनव्हेज खाणाऱ्यांना कसं चिकन, मटन, मच्छी असे बरेचसे ऑप्शन्स असतात. पण फक्त व्हेज खायचंय, मग त्यात काय काय वेगळं करायचं? नाही, असं नाहीये. हे तुमचं खूप गैरसमज आहे. कारण व्हेजिटेरियनवाल्यांना शोधावं लागतं. आम्ही मुळात लहानपणापासून व्हेजच खात आलोय, त्यामुळे आम्हाला काही शोधावं लागत नाही. आमच्याकडे खूप ऑप्शन्स असतात की तुम्हाला नक्की चूज करायला प्रॉब्लेम होत असेल की बाबा आज काय व्हेज खाऊ आम्ही. हो, नक्कीच नक्कीच. आम्हाला अगदी वांदे होऊन जातात व्हेज मध्ये काय वेगवेगळं करायचं. म्हणून तर आम्ही तुमच्याकडे येतो आणि छान छान वेगवेगळ्या रेसिपीज शिकत असतो. माझ्या मैत्रिणी सुद्धा वेगवेगळ्या रेसिपीज शिकतात आणि मग घरी करून बघतात. बरोबर. हो ना. मग आज तुम्ही आमच्या मैत्रिणींना काय नवीन करून दाखवणार आहात? आज आपण करणार आहोत सोयाचे मंचुरियन विथ ग्रेव्ही. सोया मंचुरियन विथ ग्रेव्ही. आणि तेही घरच्या घरी? हो, घरच्या घरी. म्हणजे बाहेरचं खाऊन पोट बिघडण्याचं टेन्शन नाहीये. बिलकुल. आणि त्यात सोयाबीन खाल्लं की मग सोया तर खूप पौष्टिक आहे, ते माहीतच आहे. आणि मंचुरियन हे मुलांना आवडतं. पण बाहेरचं जे मंचुरियन भेटतं त्यात काय टाकलेलं असतं वगैरे, तसं मी असं म्हणत नाही का बाहेरचं खाऊ नये, पण ओके. पण मुलांना हे 17 वेळा खायची इच्छा होते. चायनीज म्हटल्यानंतर हल्ली म्हणजे फॅशन झालाय. हो, अगदी. त्यामुळे ते घरच्या घरी आपण कसं बनवता येईल मी तुम्हाला दाखवते. मुलांना चटपटीत खाणं नेहमीच आवडत असतं आणि मम्मीच्या हातून गेलं की ते अजून चांगलं. मम्मीलाही आनंद भेटतो, मुलांनाही आनंद भेटतो. नक्की. आपण सुरुवात करूया. हो. बरं, आता माझ्या मैत्रिणींना आधी सांगा काय काय साहित्य घेतले आपण यासाठी. आपण घेतले सोयाबडी, मैदा, मीठ, तेल, बारीक चिरलेली कोबी, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, सोया सॉस, शेजवान सॉस, चिली सॉस, बटर आणि थोडंसं कलर. ओके. म्हणजे आपण दोन्हीचं साहित्य माझ्या मैत्रिणींनी पाहिलेलंच आहे, ग्रेव्हीचं सुद्धा आणि जे आपण मंचुरियन करणार आहोत त्याचं सुद्धा. पण मग आता आपण आधी काय करणार? आधी आपण मंचुरियन तळून घेऊया. ओके, करायची मग सुरुवात? हो, नक्की. हे मैदा मी पाण्यात भिजवला आहे. अच्छा. ज्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकूया. ओके. आणि थोडा कलर टाकूया जेणे की मंचुरियनला कलर येईल, रेड कलर येईल. एक थीम बस टाकायचं आपल्याला. अच्छा. हा खूप डार्क असतो ना? हा खूप डार्क असतो. हल्ली पावडर पण भेटतं. अच्छा. पावडर घेतली तरी हरकत नाहीये. बघा छानपैकी लाल रंग आलाय. हे बघू शकता. बघा अगदी परफेक्ट रेड कलर, म्हणजे जसं आपण हॉटेलमध्ये जाऊन चायनीज खातो ते जसं कलरफुल असतं तसंच अगदी ना एकदम. येस, परफेक्ट. आणि हे कळलं नाही आपल्याला का आपण
सोयाचे केले की कसले हे केले, म्हणजे पौष्टिकचे पौष्टिक आणि मंचुरियनचे मंचुरियन. म्हणजे कसं आहे, आता मी जसं मगाशी नॉनव्हेज बद्दल म्हटलं, तर व्हेजिटेरियन वाल्यांना तर ऑप्शनच नाहीये, सोयाबीनच खायला हवं. पण जेव्हा आमचा उपास असतो किंवा श्रावण वगैरे चालू असतो आणि मग अगदी महिनाभर चिकन नाही, मटण नाही, काय करायचं असं होऊन जातं, तेव्हा या सोयाबीनचं ऑप्शन बरोबर, एकदम परफेक्ट. ओके. आणि ते भिजवून घेतले ना सोयाबीन तुम्ही? भिजवून घेतलेत मी. ओके. किती वेळ आधी भिजवायला लागतात आपल्याला? ते जवळजवळ अर्धा पाऊण तास भिजवायला लागतात. भिजवलं की त्याच्यातून पाणी काढायचं आणि थोडंसं मीठ टाकून ठेवून द्यायचं, म्हणजे मीठ तो सोकून घेतो. अच्छा. ऍक्च्युअली ते टेस्टलेस असतं ना? टेस्टलेस असतं, त्याला तसं काही टेस्ट नसतं. हा, म्हणजे मिठात ते मॅग्नेट करायला लागतं. ओके. मिठात थोडं मॅरिनेट केल्यानंतर मग त्याला थोडी चव येणार आहे, कारण ते बिलकुल टेस्टलेस असतं. त्यामुळे त्यांनी मिठात अर्धा तास अगोदर भिजत ठेवलं होतं आणि नंतर त्याचं पाणी काढून घेतलं. ओके. आता तुम्ही ते मैद्यामध्ये डीप करून घेताय का? हो. ओके. आणि आपण फ्राय करणार आहोत. ओके. नाही करू का? 2 मिनिटं टाकून घेऊन चमचा मस्त येतोय. काय स्पेशल आहे काय चमच्याबद्दल? हो, मी आणि माझे मिस्टर ना आम्ही दांड्या खेळत होतो. मला दांड्या खेळता येत नाही, तर मला दांड्या शिकत होते. अच्छा. हे गंमत आहे. अंदाज आलाच आम्हाला आकार बघून तसा. दांड्याची प्रॅक्टिस? नाही, मला नाचता येत नाही हो. माझे मिस्टर खूप छान नाचतात. अच्छा. मस्त उडतंय. त्याची काळजी घ्यायची, हे उडायला लागलं की जरा लांब व्हायचं. हा, त्यात पाण्याचं हे मैदा आपण पाण्यात भिजवल्यामुळे झाला ते ना. त्याचा रंग थोडा बदलावा लागतो ना? हो, थोडासा लालसर होतो तो पिंक पासून. अच्छा. आणि मग आतून सुद्धा तो व्यवस्थित शिजेल ना? सोयाबीन आतूनही व्यवस्थित शिजलं पाहिजे. आता हा झालेला आहे आपला, आपण काढून घेऊया. ते मैद्यामुळे मस्त कुरकुरीत होतात ना? याच्यात मैदा आणि कॉर्नफ्लोअर, थोडंसं कॉर्नफ्लोअर पण मिक्स केलेलं आहे. अच्छा. कॉर्नफ्लोअरनी जास्त कुरकुरीतपणा. आतून शिजेल इतपत ते मस्त तळून घ्यायचंय, म्हणजे आपण जेव्हा ग्रेव्ही मध्ये वगैरे ऍड करणार आहोत तेव्हा शिजलेलं पाहिजे ना? शिजलेलं पाहिजे. कच्चा राहील तर खाता नाही येणार. बरोबर. म्हणजे आता आपले हे मंचुरियन बॉल तयार झालेले आहे. येस. आता आपली पुढची प्रोसेस काय? आता आपण याची ग्रेव्ही तयार करून घेऊ. ह्याला ठेवूया बाजूला. ओके. आणि ग्रेव्ही करू. म्हणजे आपले मंचुरियन बॉल्स तयार आहेत. आता आपण ग्रेव्ही करणार आहोत, पण त्याआधी थोडीशी ग्रेव्हीची तयारी करावी लागेल ना आपल्याला? ती तयारी आम्ही करून घेतो. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण मंचुरियन बॉल्स तयार करून घेतले होते आणि आता आपल्याला ग्रेव्ही करायची. चला बघूया आपल्या बहिणी ग्रेव्ही कशी बनवतात ते. काय करायचंय आपल्याला ग्रेव्हीसाठी? आधी ग्रेव्हीसाठी थोडंसं आपण पाणी गरम करून घेऊया. ओके. कसं काय असणार आहे थिकनेस? म्हणजे आपण पातळ अशी करणार नाही, मध्यम करणार. मध्यम. हा मैदा मी ऑलरेडी भाजून घेतला होता बटर मध्ये. अच्छा. तो आपण याच्यात टाकणार आहोत. म्हणजे आपल्याला भाजलेलाच मैदा युज करावा लागेल ना? ओके. मैदा बटर मध्ये त्यांनी भाजून घेतलाय, पण मग कशासाठी भाजून घेतला आपण? त्याचं काय असं? तो कचवट बरोबर नाही लागणार ना? अच्छा. बरोबर. त्यामुळे तो भाजून घेतला मी. ओके. आणि ते हलवत राहायचं आणि त्याचे लम्स तयार होतील. अच्छा. म्हणजे मग हे व्हायला जास्त वेळ नाही लागत ना? नाही, मैदा भाजून पटकन. आणि मैदा शिजायला वेळ नाहीच लागत, पटकन होता. भाजून घेतलाय म्हटल्यावरती टेन्शनच नाही. त्याच्यात लागेल तसं पाणी ओतायचं आपल्याला. अच्छा. आणि एका बाजूला हलवत पण राहायचं आणि त्याचे लम्स तयार होतील. बरोबर. म्हणजे गुठळी व्हायला नको म्हणून आपण चमच्याने सतत ते हलवत राहायचंय. आपण जसं पाणी ऍड करत जाऊ तसं तसं हलवत पण जायचं. गुठळी नाही होणार त्याची लक्ष द्यावं लागेल ना याकडे. हो. म्हणजे किती पातळ करायचं ते आपल्यावर नाहीये ना? हा, आपल्यावरच आहे. आपल्याला घट्ट पाहिजे तर घट्ट करा. अच्छा. जरा ग्रेव्ही जास्त पाहिजे तर. पण साधारण कसं लागतं ह्या डिशला प्रॉपर? त्याला बॉल्सला व्यवस्थित रोल झाला पाहिजे ग्रेव्ही मसाला. ही ऍक्च्युअल टिप आहे की खूप पातळ किंवा खूप घट्ट आपल्यावरती ठेवण्यापेक्षा त्या बॉलला ते व्यवस्थित लागेल इतपत त्याची थिकनेस याचा ठेवायला पाहिजे. हो.
जर आपल्याला थोडासा घट्ट वाटला ना थोडंसं पाणी अजून आपण वरून टाकला तरी हरकत नाहीये. ओके. फक्त ते व्यवस्थित परत उकळी आली पाहिजे. हा, आणि मैदा जसा शिजत जातो तसा घट्ट घट्ट जास्त होत जातो, त्यामुळे आपल्याला अंदाज आधीपासून लागत नाही. हा, बरोबर. थोडं थोडं पाणी टाकायचं त्याच्यात. जसं शिजत जाईल तसा आपल्याला अंदाज येतो कितपत पाणी हवंय, आणि तसं आपण त्याच्यात ऍड केलं नंतर तरी चालतं, पण ते व्यवस्थित उकळी येणं खूप महत्वाचं आहे. आणि गाठी नाही झाली पाहिजे त्याच्यात. हा, त्यामुळे ते सतत हलवत राहायचं. हलवत राहायला लागतं. किती मस्त रंग आलेला आहे. हो, अगदी अगदी. आपण तो मैदा भाजून घेतला म्हणून त्यामुळे तो आला रंग ना? आलेला आहे. पण आपण काय हा रंग तसाच नाही घेणार आहे. आणि बघ आता ते परिपूर्ण उकळलंय, खदबद 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 करतोय तो. Yes, हा, म्हणजे आपला हा तयार झालाय. आता ओके. आपण याला बाजूला ठेवूया. हम्म. याच्यात आपण सध्या काहीही टाकलेलं नाहीये, मीठ वगैरे पण टाकलं नाहीये. हा. फक्त मैदा आपण तो फक्त जो भाजून मैदा, घेतला होता भाजून तो घेतलेला पाण्यात मैदा. हे करून घेतलाय. आता आपण काय करतोय? आता आपण घेतोय जरासा बटर. अरे वा. चायनीज मध्ये बटर यूज करतात? नाही, तेल पण चालतं, पण याला हा चायनीज थोडा इंडियन लुक दिलाय मी त्याला. अच्छा. आणि आपण घरी करतोय त्यामुळे ते घरचंही हा, एक वेगळं आणि मला छान काहीतरी. मेन महत्वाचं की मुलांसाठी बनवते तर पौष्टिकता जास्त माझ्या डोक्यात असतं. म्हणजे बटर आणि बटरची टेस्ट एक वेगळी येते. Yes. आणि मुलांना आवडते. हा, तर बटर पण गरम झालंय, त्याच्यात आपण टाकूया आपला लसूण. त्याला लसूण मस्त सॅचे करूया. कापून घेतलाय ना हा, तुम्ही? मस्त कापून घेतलाय. तर थोडं सॅचे करूया. लसूण आपण मिक्सर मध्ये वगैरे बारीक करायची गरज नाहीये ना? नाही, याला आपण कापून घेतला ना तो छान लुक पण येतो आणि छान टेस्ट येते. हा, आणि मग खाताना असं एक वेगळा दाताखालीही येतं ना? दाताखाली येतं. हा. काहींना लसूणची टेस्ट खूप आवडते, जी दाताखाली आली की हा, मग हो, वेगळंच हो. लागतं ना अगदी. बरोबर. आणि थोडीशी मिरची टाकली आता, कापलेली, बारीक कापलेली मिरची. ती टाकताना आपल्याला मुलांचा विचार करावा लागेल ना, म्हणजे अगदीच लहान मुलं खात थोडी असतील. थोडी टाकली. आणि ही मिरची महत्वाचं म्हणजे असं आहे की ही मिरची जास्त हिरवी नाहीये रंगात, हा. म्हणजे जास्त तिखट नाहीये. तिखट नाहीये, बरोबर. ते अगदी डार्क हिरव्या डार्क कलरचे हिरवी असते ती खूप तिखट असते, ते आपल्यालाही नुकसान करते. म्हणजे त्याचे बी जे असतात ना हा, बरोबर. ते खूप हानिकारक असतात. आणि आता हे आपला बारीक चिरलेली कोबी. कोबी ती खूप बारीक चिरून घेतली ना? हो, बारीक चिरून घेतलेली कोबी. ओके. त्यामुळे शिजायला असं काही वेळ असं लागणार नाही लागणार वेळ, याला शिजवायचं नाहीच आहे आपल्याला, फक्त 1 सेकंडसाठी हलवायचं आहे. झालं, मिक्स झालं. तर याच्यात आपण टाकणार आहोत मीठ. ओके. चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. आणि आपण जो मैद्याचा घोळ तयार केला होता आणि तो शिजवला होता हा, हा, हा. तो याच्यात. ओके. अरे वा. तुला जर व्हाईट सॉस पाहिजे, बघ कुठल्या कुठल्या मुलांना व्हाईट सॉस आवडतो खूप. हा, येस. तो हाही वापरू शकते, किंवा याला आता कलर टाकून वगैरे. अच्छा. चायनीज मध्ये काही पदार्थ व्हाईट सॉस बरोबरच सर्व केले छान जातात, वाटतात, हा. मग तोही असा करायचा नाही. इतपत एक रेसिपी आम्हाला आणखीन मिळाली. आता त्याची थोडीच टाकते कारण मुलांना खायचं आहे. ओके. थोडीशी लाल मिरची, थोडा 1 चम्मच सोया सॉस. ओके. चायनीज म्हटलं की सॉसेस आलाच. थोडासा चिली सॉस, ते पण थोडंच टाकायचं कारण मुलांना खायचं आहे, तिखट होईल. आणि 1 चमचा मात्र शेजवान सॉस. हा. थोडा अगदी थोडा जास्त जरी टाकला. बदलणार आहे ना? हो हो. चायनीज पदार्थ असे मोस्टली खूप तिखट नसतातच ना? नसतात. आणि थोडं आपण टाकणार त्याच्यात 1 थेंब अच्छा. रंग. बर, ह्याच्यामुळे अजून वेगळा रंग येईल ना त्याला. हा. परफेक्ट रंग आला आता. हे सुद्धा हलवत राहावं लागेल ना हा, सध्या? हे पण हलवत राहायला लागेल, नाही तर ते त्याचे पण हा. जरी आपण ते शिजवलंय तरी पुन्हा त्याची गाठी होण्याची चान्सेस असतात. हा, हे आपल्याला किती अजून घट्ट करून घ्यायचंय का? नाही, थोडस आपण थोडी असं खदबद उकळी आली ना, हा, म्हणजे ह्या पदार्थाची स्पेशालिटी काय आहे? तर खदबद झालं पाहिजे. मुलं जर आपल्या समोर असेल ना आणि आपण त्यांना बनवताना दाखवत असू, तर मी माझ्या मुलीला नेहमी समोर उभी करते आणि बोलते बघ कसं करतोय. त्याने असे शब्द वापरले ना त्यांना खूप आवडतं, हा. त्यामुळे ते जास्त आवडीने खातात. अगदी अगदी. बघ, उकळी आली आहे छानपैकी. माझ्या भाषेत खदबद झालेले आहे. हो. आपण गॅस बंद करूया आणि थोडा वेळ गार होऊन देऊया. मस्त सुगंध येतो खरंच. मजा येणार आहे खायला. मीच खाणार आहे म्हणा. म्हणजे आता आपली ग्रेव्ही सुद्धा तयार झाली. ग्रेव्ही सुद्धा तयार झाली. आता
आता आपण त्याच्यात टाकूया आपले मंचुरियन बॉल्स आणि थोडंसं कोथिंबीरची दांडे बारीक बारीक कापून ठेवलेले. अच्छा. कच्चे कोथिंबीरचे दाणे ते तोंडात आधी खूप मस्त टेस्ट लागते. हा म्हणजे आपण कोथिंबीरची पानं बारीक चिरून गार्निशिंग साठी हो, हो. म्हणजे वेगळं आहे म्हणजे देठ त्यांनी मस्त कवळी कवळी देठ बारीक बारीक कापून घेतले दाता खाल्ल्यानंतर वेगळीच टेस्ट येणार आहे. आणि चायनीज मध्ये कोथिंबीर म्हणजे थोडं वेगळं आहे. हे झाले आपले मंचुरियन विथ ग्रेव्ही. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी खमंग मेजवानी. हे आता आपलं मंचुरियन ग्रेव्ही रेडी आहे. Yes. हा सोया मंचुरियन. तू खाऊन बघ, टेस्ट कर जरा. त्याचा मगाशी सुगंधच इतका सुंदर येत होता ना मला झालेला कधी एकदा खातीये आणि आता ते परफेक्टली तयार आहे आणि मी ते टेस्ट करणार आहे. नक्कीच आवडला असेल हो हिला. मी धन्य झाली. सांगतात इतकं सुंदर झालंय. हा खूप अजून एक खा. नक्की अजून एक काय 1 2 3 4 संपवणार आहे मी. खूप अप्रतिम झालंय. मी संपवते हो. तुम्ही पटकन पत्ता लिहून घ्या. खमंग मेजवानी @gmail.com वर facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/UNB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा 9869009449 किंवा 02227459449. वहिनी खरं तर चायनीजचे पदार्थ हल्लीच्या जनरेशनला प्रचंड आवडणार असतात. पण ते बाहेर जाऊन खाल्ले की मग त्रास होणं पोट दुखणं हे सगळं चालू असतं. त्यापेक्षा हे असं घरगुती करून खाल्लं आणि तेही इतकं सुंदर झालं तर काय असं. बरोबर. रोज जरी दिवसाआड खाल्लं वन्स इन अ वीक खाल्लं म्हणजे टेन्शन नाही. मम्मीला टेन्शन नाही. बाहेर मुलं पैसे घेतात चायनीज खातात तर मम्मीला एवढं टेन्शन नाही. डेली त्यांचा त्रास असतो. मम्मी पोट दुखतोय ऍसिडिटी झाली आहे अमुक झाले. त्यापेक्षा मग आपला हा केलेला बरा. खूपच छान झालंय. टेस्टी पण झालंय आणि घरगुती आहे म्हटल्यावरती टेन्शनच नाही खाण्याचं. असा इतका छानसा पदार्थ तुम्ही आज मला आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना शिकवलात त्याबद्दल खमंग मेजवानी परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि मैत्रिणींनो तुमच्याकडेही अशा छान छान रेसिपीज असतीलच. तुम्ही सुद्धा आम्हाला कळवणारच आहात. आम्ही तुमच्याही रेसिपीज मेजवानीमध्ये नक्की दाखवणार आहोत. शिवाय आमच्याकडच्या रेसिपीज सुद्धा तुम्हाला नवनवीन पदार्थ शिकवणारच आहेत आणि आवडणार तर आहेतच हो की नाही. म्हणून त्यासाठी प्रत्येक वेळी तुम्हाला मेजवानीचे एपिसोड पाहणं हे खूप महत्वाचं आहे. तेव्हा पाहायला विसरू नका खमंग मेजवानीचा प्रत्येक एपिसोड. आपण भेटूया खमंगच्या अशाच एका पुढल्या खमंग एपिसोड मध्ये. तोपर्यंत बाय.